नालासोपाऱ्यात काही जणांनी पाकिस्तानचा झेंडा वापरल्याचा आरोप। नालासोपाऱ्यातील व्हायरल व्हिडिओनं खळबळ। आम्ही पाकिस्तानला सपोर्ट करतो असा व्हिडिओत उल्लेख। अजित पवारांकडून पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली। हल्ला करणाऱ्यांना जशास तसं उत्तर देण्याची वेळ अतिरेकांना त्यांची जागा दाखवणार अजित पवारांचा इशारा। आपण कधी आपल्या शेजारच्यांना हानी पोहोचवत नाही। कुणी वाईटावर उठलं तर आपल्याकडे दुसरा इलाज नाही। पहलगाममधील हल्ल्यावरून मोहन भागवत यांचं पाकिस्तानला उद्देशून वक्तव्य। पहलगाम हल्ल्यात पश्चिम बंगालमधील मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांना 10 लाखांची मदत। मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून मदत जाहीर। दहशतवादी हल्ल्यात बंगालच्या नागरिकांचाही मृत्यू। अवैध इथे राहणाऱ्या पाकिस्तानी बांगलादेशींना परत पाठवणार। अधिकृत व्हिसा असलेल्यांना परत पाठवण्याला प्राधान्य। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती। पुढच्या आठवड्यापर्यंत पाकिस्तानी नागरिक महाराष्ट्रात राहणार नाही। पाकिस्तानी नागरिकांना पाठवून देण्याची प्रक्रिया सुरू झाली। गृह विभागाकडे पाकिस्तानी नागरिकांची माहिती। मंत्री योगेश कदम यांची प्रतिक्रिया। पाकिस्तानी असले तरी एक हिंदू म्हणून भारतात राहावं। हिंदू म्हणून भारतात राहणं गैर नाही। जळगाव जिल्ह्यात पाकिस्तानी वास्तव्यास असल्यानंतर सुरेश भोळे यांची प्रतिक्रिया।